नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर आपण बघितलं वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये आता साक्षी गुन्हेगार आहे हे अर्जुनला आणि सायलीला माहिती असतं. कारण मधुभाऊंनी त्या दोघांना सांगितलेलं असतं की विलासचा खून हा साक्षी शिखरे यांनीच केलेला आहे आणि सगळा आळ मधुभाऊंवरती टाकला जातोय. आणि साक्षी शिखरेला या केसमध्ये जी मदत करते ती व्यक्ती आहे प्रिया. आणि प्रिया हे सगळं पैशांसाठी करते हे सायलीला माहिती असतं. पण आता सायली आणि अर्जुन दोघं जण मिळून आता मधुभाऊंना निर्दोष सिद्ध करून लवकरात लवकर जेलमधून बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असतात. पण आता साक्षीच्या विरोधामध्ये ते दोघं जण खूप पुरावे गोळा करतात. पण त्यातले काही पुरावे महिपत शिखरे हा नष्ट करून टाकतो आणि काही पुरावे तो स्वतः विकत घेतो आणि काही पुरावे तो स्वतः तयार करतो जे खोटे असतात. आणि साक्षीसुद्धा कोर्टामध्ये खूपच जास्त खोटं बोलून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न हा करत असते. पण आता अर्जुनच्या हातामध्ये खूप मोठा पुरावा येतो. नियतीने आता काहीतरी वेगळंच लिहिलेलं असतं साक्षीच्या नशिबामध्ये आणि त्यामुळे आता अर्जुनच्या हाती असे ठोस पुरावे आलेले असतात. ते जर कोर्टामध्ये सादर केले तर इथे साक्षी आता पूर्णपणे अडकू शकते आणि ती जन्मठेपेसाठी जेलमध्ये सुद्धा जाऊ शकते आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होऊन जेलमधून बाहेर येऊ शकतात. ते पुरावे काय आहेत आणि ते अर्जुनच्या हाती कसे लागतात ते आता आपण सविस्तरपणे बघणार आहोत. तर इथे साक्षीची केस आता रविराज किल्लेदार यांनी सोडलेली असते. कारण महिपत शिखरे एवढा चांगला माणूस स्वतःला म्हणून घेत होता. त्याने एका ड्रग्स केसमध्ये एका प्रामाणिक माणसाला फसवण्याचा प्रयत्न केला आणि तो गुन्हा सिद्ध झाल्यानंतर आता इथे महिपत जेलमध्ये खडी फोडायला गेलेला आहे आणि ते अर्जुनने करून आणलेलं आहे. त्यानंतर इथे आता खूपच मोठं प्लॅनिंग प्रिया नागराजच्या विरोधात करत असते. आता यांची पूर्णपणे टीम ही फुटलेली आहे. महिपत जेलमध्ये गेल्यानंतर आता नागराज आणि प्रियामध्ये खूप मोठी दुश्मनी निर्माण झाली प्रॉपर्टीवरून. कारण रविराज किल्लेदार यांनी प्रियाच्या नावावरती म्हणजे तन्वीच्या नावावरती जी प्रॉपर्टी केली आहे ती प्रिया आता सोडायला तयार नाही आहे आणि नागराजला काही करून ती प्रॉपर्टी हवी आहे आणि तो स्वतःच्या नावावरती करून घ्यायला लागला आहे. आता प्रियाला ते बघवत नाही आहे. ती म्हणते ही प्रॉपर्टी माझी आहे, मी ती तुझ्या घशात जाऊ देणार नाही. त्यामुळे ते आता रविराज काकांना नागराजच्या विरोधामध्ये भडकवण्याचं काम करते. त्या दोन भावांमध्ये आता वाद निर्माण होईल आणि मग रविराज किल्लेदार नागराजला आपल्या घरातून हकलून देईल असं प्लॅनिंग आता प्रियाने केलेलं असतं. त्यामुळे आता या सगळ्या केसमध्ये प्रियासुद्धा साक्षीला काही मदत करत नसते. कारण ती आता स्वतःच्या लढ्यासाठी लढत असते. त्यामुळे ही जी चांडाळ चौकटी असते ती आता थोडीशी मोडलेली असते, ठिसूळ झालेली असते. तेव्हा इथे रविराज काका जेव्हा सांगतात की साक्षीची केस आता मी लढणार नाही आहे, ही बातमी आता नागराजने साक्षीला दिलेली असते आणि तिला आता खूप मोठा धक्का बसतो. ती म्हणते की आता अण्णांच्या चुकीची शिक्षा मला मिळणार आहे, माझी केस कोण लढणार? तेव्हा चैतन्य म्हणतो की तुझी केस मी लढणार आहे. कोणीही तुझ्यावरती विश्वास ठेवला नाही तरीसुद्धा माझा तुझ्यावरती पूर्ण विश्वास आहे आणि तू जर विलासचा खून केलेलाच नाही आहेस तर तुला शिक्षा होणार नाही असं चैतन्य म्हणतो. तेव्हा इथे साक्षीला आता त्याचा आधार वाटत असतो. पण तिला हे सुद्धा माहिती असतं की चैतन्याचा आता अर्जुनच्या समोर काहीही ठराव उरणार नाही आहे. कारण अर्जुन सुभेदार ही खूपच मोठी हस्ती आहे आणि ती कुणालाही ऐकू शकत नाही आहे. तेव्हा आता अर्जुन आणि सायली दोघंजण विचार करत असतात की आता आपण साक्षीच्या विरोधामध्ये कसे काय पुरावे गोळा करायचे, साक्षीनेच विलासचा खून केला हे आपण कसं काय सिद्ध करू शकतो. तेव्हा सायली म्हणते सर आपल्याकडे एक मोहरा आहे ना, त्याला आपण आपल्या जाळ्यामध्ये घेऊया. तेव्हा अर्जुन म्हणतो कोण? तेव्हा सायली म्हणते की प्रिया. आपण आता तिला असा फोन करूया ज्याच्यावरून तिला असं सांगायचं आपण की आपल्याकडे ते सगळे पुरावे आहेत. जेव्हा विलासचा खून झाला होता आश्रमामध्ये तेव्हा तिथे नेमकं काय घडलं होतं हे सगळं मी बघितलंय आणि त्यामुळे ते पुरावे मी माझ्याकडे जपून ठेवलेत. तुम्हाला जर ते हस्तगत करायचे असतील तर तुम्हाला मी सांगतो त्या ॲड्रेसवरती पोहोचावं लागेल. तेव्हा आता असा प्लॅन केल्यानंतर अर्जुनला खूपच जास्त छान वाटतं. तो म्हणतो मिसेस सायली तुम्ही खरंच खूप छान प्लॅनिंग मला दिलेलं आहे. आणि आता सायली एका नोटबुकवरती सगळं वाक्य लिहून आता अर्जुनला ते बोलायला सांगते आणि अर्जुनसुद्धा त्या पद्धतीमध्ये प्रियाला फोन करून बोलतो की जेव्हा वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये विलासचा खून झाला होता ना, तो खून कुणी केला आहे मला चांगलंच माहिती आहे. तो खून साक्षीने केला आहे. मधुभाऊंवरती तुम्ही आळ आणले आहेत ना, त्याबद्दलचे सगळे पुरावे माझ्याकडे आहेत आणि ते पुरावे जर तुम्हाला हस्तगत करायचे असतील तर मी सांगतो त्या ॲड्रेसवरती तुम्ही पोचा.
तेव्हा आता प्रिया म्हणते पुरावे तर मिळवावेच लागतील, कारण त्या दोघीजणी कोर्टामध्ये नेहमी खोटं बोलत असतात की साक्षीने तो खून नाही केलाय, मधुभाऊंनी केलाय. आणि आता असा हा कोण माणूस आहे ज्याच्याकडे ते पुरावे आहेत, ते जर कोर्टामध्ये सादर केले तर हे सिद्ध होईल की आम्ही दोघीजणी खोटं बोलतोय, मधुभाऊ निर्दोष आहेत आणि साक्षीनेच विलासचा खून केलाय. तर मग साक्षीसुद्धा जेलमध्ये जाईल आणि मी सुद्धा जेलमध्ये जाईन खोटं बोलण्याच्या गुन्ह्यामध्ये. तेव्हा आता प्रिया म्हणते की जाऊन पुरावे तर घ्यावेच लागतील. तेव्हा आता अर्जुन सायलीने सापळा रचलेला असतो. ज्या ॲड्रेसवरती प्रियाला बोलावलेलं असतं तिथे एक असंच रँडम माणूस उभा केलेला असतो त्यांची मदत करण्यासाठी. आणि अर्जुन सायली दोघंजणं झाडाच्या मागे उभे राहिलेले असतात. अर्जुन म्हणतो जर प्रिया खोटं बोलत असेल तर ती पुरावे घेण्यासाठी तिथे नक्कीच येईल आणि अगदी प्लॅनिंगनुसार होतं. अर्जुन सायली ज्या ठिकाणी पोहोचलेले असतात तिथे प्रिया आता पुरावे घेण्यासाठी गेलेली असते, पण तिच्या हाती कुठलेही पुरावे लागत नाही. फक्त तिला प्लॅनिंगमध्ये पकडण्याचा अर्जुन सायलीचा हा प्लॅन होता. त्यानंतर आता प्रियाचा खोटारडेपणा त्यांच्यासमोर हा आलेलाच असतो. तेव्हा अर्जुन आता सायलीला म्हणतो की मिसेस सायली, तुम्ही आता बघा, याचा अर्थ हे सिद्ध झालेलं आहे की मधुभाऊनी खून केलेला नाही आहे, तो खून साक्षीनेच केला आहे आणि प्रिया तिची साथ देते. तिला माहिती आहे की हा खून साक्षीने केला आहे, पण पैशांसाठी कदाचित ती खोटं बोलत असेल. त्याच्यामुळे म्हणूनच ती तिथे पुरावे घेण्यासाठी आली होती. मग आता आपण एक काम करूया, जेव्हा विलासची मर्डर झाल्यानंतर त्याची बॉडी पोस्टमॉर्टमसाठी गेली होती आणि तेव्हा त्याच्यामधून जी गोळी निघाली होती ती फॉरेन्सिक लॅबला चेक करण्यासाठी गेली होती. त्याचे रिपोर्ट्स पोलीस स्टेशनला आले असतील. मी जाऊन पोलीस स्टेशनला जरा चौकशी करतो, ती गोळी नेमकी कुणाची होती याची त्यांनी इन्व्हेस्टिगेशन केले का हे विचारायला नको का? तेव्हा आता अर्जुन जातो पोलीस स्टेशनला आणि तो विचारतो की वात्सल्य आश्रम मर्डर केसमध्ये जेव्हा विलासचा खून झाला होता तेव्हा त्याला जी गोळी लागली होती ती कुणाची गोळी होती, त्याचं लायसन्स कुणाकडे आहे, तुम्ही काही त्याचं इन्व्हेस्टिगेशन केलं आहे का? तेव्हा इथे पोलीस ते पूर्णपणे विसरून गेलेले असतात, कारण महिपतने पैसे दिलेले असतात. त्यामुळे ते गोळीचं काही इन्व्हेस्टिगेशन झालेलं नसतं. तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुमच्यावरती आता कायदेशीर कारवाई करू शकतो. तुम्ही आधी त्या गोळीचा शोध घ्या, त्या गोळ्या कुणाकडे आहे, त्या गोळ्यांचं लायसन्स कुणाकडे आहे, ती बंदूक कुणाकडे आहे, त्याचा तुम्ही शोध घ्या आणि मला लगेच रिपोर्ट हवा आहे. तेव्हा आता अर्जुनच्या ह्या धमकीने पोलीस घाबरतात आणि जे विकले गेलेले असतात महिपतीच्या पैशांना ते आता सगळं काही विसरून, कारण आता महिपती जेलमध्ये गेलेला असतो, त्यामुळे आता पोलीस त्या बंदुकीचा शोध घेतात आणि शोध घेतल्यानंतर ते जाऊन साक्षी शिखरेपर्यंत पोहोचतात. तेव्हा त्यांना कळतं की साक्षी शिखरेकडे त्या बंदुकीचं लायसन्स आहे आणि ज्या गोळ्या त्यातली एक गोळी विलासला लागली होती ती गोळी साक्षी शिखरेच्या बंदुकीतून आली होती. त्यामुळे तो आता रिपोर्ट आल्यानंतर हे सिद्ध होतं की विलासचा खून हा साक्षी शिखरेने केलेला आहे, मधुभाऊंनी केलेला नाही आहे. तेव्हा आता हा रिपोर्ट अर्जुनच्या हातामध्ये आल्यानंतर आता अर्जुन सायलीला सांगत असतो की आता साक्षी शिखरे कायमची जेलमध्ये जाणार आणि मधुभाऊ या रिपोर्टवरून, ह्या पुराव्यावरून निर्दोष सिद्ध होऊन आता लवकरच बाहेर येणार आहेत. त्याच्यामुळे आता काळजी करू नका, साक्षीला तिच्या गुन्ह्याची शिक्षा मी लवकरच देणार आहे. आणि प्रिया तिची साथ देते ना, प्रियाला सुद्धा याच्यामध्ये कसं अडकवतो ना ते बघाच तुम्ही, कारण ती एका गुन्हेगाराला सामील झालेली आहे आणि एका निर्दोष माणसाला ती शिक्षा देणार होती. पण आता तसं होणार नाही आहे. आता साक्षी शिखरे जेलमध्ये जाईल खडी फोडायला आणि मधुभाऊ निर्दोष सिद्ध होऊन बाहेर येतील असा पुरावा आता अर्जुनच्या हाती लागलेला असतो.